भूमीमध्ये अंतिम गोष्टी तयारी करत आहे. काही लोक दवाखान्यामध्ये आपल्या शेवटचा श्वास डॉक्टरने टायमिंग दिल्यामुळं धावपळ करत आहे की माझा माणूस कसा वाचेल. तुम्ही आणि मी आज जिवंत आहोत फक्त देवाची दया. जेव्हा देव आमच्यावर दया करतो तर त्याच्या दयेला आम्ही कसा प्रतिसाद द्यावा. तर देवाचं वचन सांगतं की जो आभार रूपी यज्ञ करतो तो देवाला यज्ञ, जो आभार रूपी यज्ञ करतो तो देवाचं गौरव करतो. आमेन. बोला हालेलुया. सकाळ जर तुमच्या जीवनाला सापडली, रविवारची सकाळ जर तुम्हाला मिळाली ना तर त्या रविवारी सकाळी सगळ्यात पहिलं जर कशासाठी पळावं तर त्याचे आभार मानण्यासाठी आपण देवाच्या मंदिरामध्ये पोहोचलो पाहिजे. स्तुती आराधनेची वेळ ही आभार प्रदर्शन करण्याची वेळ आहे, ही धन्यवाद देण्याची वेळ आहे, त्याची कृपा आठवण्याची वेळ आहे, त्याचा चांगुलपण आठवण्याची वेळ आहे. आणि या वेळेमध्ये मी आणि तुम्ही या दिवसामध्ये शिकलं पाहिजे की आराधना आमच्या जीवनासाठी चांगली महत्वाची गोष्ट आहे. एक गोष्ट मी पुन्हा पुन्हा म्हणेन, ज्याला चांगली आराधना करता येते किंवा ज्याला आराधना करते किंवा जो चांगला खरा आराधक आहे, योहान 4:24 प्रमाणे तो एक चांगला प्रार्थनावीर आहे, तो एक चांगला प्रार्थना योद्धा आहे. मग तो मर्यादित प्रार्थना करणारा नाही, त्याचं जीवन प्रार्थनेने भरलेलं जीवन आहे. जर तुम्हाला प्रार्थना येत नसेल तर तुम्ही एक चांगले आराधक नाही याचं ते चिन्ह आहे. आराधनामध्ये 3 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या, कित्येक वेळा सांगितल्या. एक, त्याने केलेल्या उपकारांची आठवण करणे, त्याने केलेल्या गोष्टींचं कौतुक करणे आणि त्याचं महत्त्व ओळखून त्याच्या पुढे समर्पित जीवन जगणं, याच्यापेक्षा मोठी आराधना दुसरी काही नाही. हालेलुया. आणि म्हणून देवाचे लोक आजही पछाडलेल्या किंवा पिछाडलेल्या अवस्थेमध्ये आहे. याचं कारण एकच आहे, अजून एक बंधनामधून आम्ही बाहेर नाही. हालेलुया. देवाच्या लोकांना पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं, भूतग्रस्ताला ओळखलं येशू हा येशू आहे. जेव्हा येशू ख्रिस्त त्या गैरसराच्या प्रदेशाकडे येत होता, भूतग्रस्ताने त्याला ओळखला हा येशू आहे. परंतु भूतग्रस्त त्याची आराधना करू शकला नाही. मला आणि तुम्हाला येशू माहित आहे याच्याने सगळं महत्व नाहीये, पण मला आणि तुम्हाला आराधना येते का याला महत्व आहे. मला तुम्हाला आराधना येत नसेल तर येशू मला माहिती आहे किंवा मी ख्रिस्ती परिवारात जन्मलो किंवा का बिलीवर आहे किंवा एका बिलीवर चर्चचा मेंबर आहे, याच्याशी देवाला आराधनेशी काही संबंध नाही. तुम्ही कोणी असा पण तुम्ही एक चांगले आराधक बनले पाहिजे. देवाला ख्रिश्चन नकोय, देवाला ख्रिस्ती व्यक्ती नकोय, देवाला बॉर्न अगेन नकोय, देवाला आराधक पाहिजे. तर मी तुम्हाला हे सांगेन, तुम्ही घरी आराधना करत असाल ना तर तुम्ही सामूहिक आराधना कधीच मिस करणार, कधीच नाही करणार, कधीच. नेव्हर एव्हर. कुठं पण असू, इथं असू दे, कुठं पण असू दे, यू विल मिस एव्हरीथिंग बट यू विल नॉट मिस वर्शिप. एक खरा विश्वासणाची ओळख. आम्ही बायबलमध्ये खूप चांगले शब्द विश्वासनाला म्हटलंय. विश्वासनाला बायबलमध्ये एक शब्द आहे भक्तिमान. एक भक्तिमान मनुष्य त्याच्या भक्तीवरनं ओळखला जातो. एक भक्तिमान मनुष्य किती वर्ष ख्रिश्चन आहे तिथे ओळखला जात नाही. मी तर थांबल्या एक गोष्ट मी आज तुम्हाला सांगू इच्छितो. तुम्ही जर एक खरे, पण मला माझा विषय दुसरा आहे, मी ऑलरेडी एका विषयाला कंटिन्यू करत आहे, तो पवित्र आत्मा जे सांगतो हे सांगणं माझं काम आहे. आज आम्ही आराधना करण्यासाठी परत सांगतो, तुम्हाला सडनली क्रिकेटच्या ग्राउंडवर जाऊन बॅटिंग कर म्हटलं तर तुम्हाला जमणार नाही. तुम्हाला होम पिचवर स्वतः प्रॅक्टिस करावी लागते, मेहनत करावी लागते. आणि तुमचं होम पिच हे तुमचं घर आहे. तुमच्या होम पिचवर तुम्ही चांगले आराधना करणारे आहात तर तुम्ही अशा सामूहिक संघामध्ये चांगले आराधना करू शकता. यू विल लॉस्ट एव्हरीथिंग. आणि मी आज एकच सांगेन, घर चांगलं असणं महत्वाचं नाही, घर व्यवस्थित असणं महत्वाचं नाही, घरामध्ये सगळ्या सुख सोयी असणं गरजेचं नाही. या सगळ्या गोष्टी असून जर माझं घर एक जर आराधनेचं घर बनू शकत नाही तर मला सांगू द्या, तुम्हाला वाईट वाटेल, तो सत्य सांगतो ते उकिरण्याच्या बरोबरीने आहे. उकिरण्याच्या बरोबरीने आहे. कदाचित हा शब्द लागेल पण तो सत्य ते सत्यच आहे. Because God has not called us
to come together and worship. First he called individual for worship. देवाला सामूहिक आराधनेला बोलवण्याच्या अगोदर वैयक्तिक आराधनेकरता बोलवला. इथं उभा राहिलो होतो, आराधना चालू होती. This is what God has put in my heart. प्रभूने मला ही गोष्ट माझ्या अंतराळामध्ये घातली. Tell the church, त्या लोकांना सांग, त्यांचं घर मला मुकील म्हणायचं नाही, मला त्यांच्या घरामध्ये आराधनेची वेदी बघायची. हालेलुया. शल्मोनानं चांगलं घर बांधलं. काय सांगतो लक्षात नाही का? शल्मोनानं घर मंदिराला 7 वर्ष घेतले. शल्मोनाने मंदिर जे बांधलं त्याला 7 वर्ष घालवले. महाल बांधायला त्याने 13 वर्ष घालवले. परंतु त्याच महालामध्ये जेव्हा ते उपपत्न्यांच्या द्वारे मूर्त्या आणल्या त्यावेळेस ते घर ओकिल्ल्यामध्ये बदललं. ज्या घरामध्ये देव त्याची उपस्थिती सोडून सगळं आहे ते घर शल्मोनाच्या त्या घरासारखे जे ओकिल्ल्यामध्ये बदललं. हालेलुया. ओबेद-एदोमाच्या घराची ओळख एक साधा वॉचमॅन, एक साधा द्वारपाल, परंतु पवित्र शास्त्र सांगतो त्याच्यामध्ये बघितल्यानंतर मला वाटतं जवळजवळ 72 लोक त्याच्या माग, 72 लोक त्याच्या पुढं एक आराध्याची लोक बनू शकते. जस्ट अ डोरकीपर but knew God's presence, knew who is God. एका द्वारपाळाला माहित होतं त्याचा देव कोण आहे. आणि म्हणून तो द्वारपाळ जेव्हा कराचा घोष नगरात आला आणि दावीदाला जेव्हा कराचा घोष आणण्यामध्ये दावीदाला जमलं नाही, दावीदाकडे चुका झाल्या, तेव्हा कराचा घोष कुठून यावा हा मोठा प्रश्न होता. तर लोकांनी सांगितलं, मला लोकांनी सांगितलं, सगळे बोला लोकांनी सांगितलं, आम्हाला एवढे लोकांनी सांगितलं, प्रत्येकाने मला लोकांनी सांगितलं. हा कोश ओबेद-एदोमाच्या घराकडे घेऊन चला. योनवंती लोकांना माहित होतं कराच्या कोशाला योग्य पद्धतीने सांभाळणार तू मंदिराचा द्वारपाळ. तर मंदिराच्या द्वारपाळाला माहित होतं की तो एक आराधक आहे. एक द्वारपाळ दरवाजा सांभाळत जर एक चांगला आराधक बनू शकतो तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये किती पण मोठ्या जबाबदाऱ्या असो, तुमची आराधना दुय्यम स्थानावर नसेल तर ते प्राधान्यावर असेल. आमेन. हालेलुया. आणि बायबल असं सांगतं जेव्हा त्याच्या घरामध्ये करायचा घोष आला, किती महिने होता बाबा? किती महिने होता? 3 महिन्यामध्ये. हालेलुया. किती महिने? मला माझी इच्छा की आपण प्रत्येकाने बोलावं. किती महिने? सगळे बोला किती महिने? आणि किती महिने? टर्न युअर नेबर अँड से 3 महिने. आपल्या शेजाऱ्याला मला 3 महिने. प्रत्येकाने मला 3 महिने. प्रेज द लॉर्ड. आयुष्यामध्ये जे झालं नाही ते 3 महिन्यामध्ये झालं. देवाला सांगतो एक चांगले आराधक बना, जे जिंदगीमध्ये काही शकणार तुमच्या जीवनामध्ये गोष्टी करायला सुरुवात होईल. हालेलुया. मला माहित नाही किती लोकांच्या घरामध्ये रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत आराधनेची गीतं वाजतात. माहित नाही. मी आज म्हणेन घरात बाकी सगळ्या गोष्टी गोळा करण्यापेक्षा चांगला स्पीकर आणा. चांगला मला चांगला काहीतरी आणला का कुठं पण. प्रेज द लॉर्ड. चांगलं सिस्टम घरामध्ये लावा. प्रेज द लॉर्ड. बोला चांगलं सिस्टम घरामध्ये लावा. आणि काय करा? करा टीव्ही कनेक्ट करा. टीव्ही कनेक्ट करा. सॉरी मोबाईल टीव्ही जे काय असेल त्याला कनेक्ट करा. आणि काय करणार? देवाची गाणी ऐकणार. बोला हालेलुया. हे बघ मला माहित नाही, मी परत सांगतो माझा संदेश ऑलरेडी दुसरा आहे, पण तुझं देव बोलत आहे ना, तर त्याने सांगितल्याप्रमाणे शेला आणि पडू देऊ नका, घेऊन आणि कामाला लागला. हालेलुया. बोला हालेलुया.
त्या घरामध्ये जेव्हा तुम्ही चांगले असे तुमच्या घरामध्ये स्पीकर राहील ना, कंटिन्यू गाणी राहतील ना, ज्यांनी गाणी दिली त्यांनी असं उठून सुटून गबाळ्यासाठी गाणी नाही दिली. त्यामध्ये त्यांचे वेळ आहे, त्यामध्ये त्यांचा पैसा आहे, त्यामध्ये त्यांचा सॅक्रिफाईस आहे, त्यामध्ये त्यांच्या प्रार्थना आहे. मला इथं बसलेलं कोणी पण एक गाणं लिहून दाखवा. इट्स नॉट कॉमन थिंग. मी पवित्र शास्त्र जर तुम्ही वाचणारे आहात तर बायबल सेज सॉन्ग बर्थ इन द हार्ट. गाणी ही हृदयात जन्म घेतात आणि या पाईप मधनं बाहेर पडतात. मिरियम जेव्हा त्या मोशेवर होती, शी वॉज नॉट बीन नोन एनीबडी. मिरियम ही कोणालाच माहित नव्हती, पण तू 15व्या अध्यायामध्ये मिरियम कळाली. कशी माहिती का? मिरियमनी गायलेलं गीत, ते गीत जाऊन वाचा तर मिरियमनी गायलेलं गीत प्रवासामध्ये काय काय झालं त्याचं गीत होतं. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही देवाशी कनेक्टेड असाल ना तर तुमच्या जीवनामध्ये एक लाईव्ह गीत बाहेर पडतील. बोला हालेलुया. माझा विषय हा आहे की जेव्हा तुमच्या घरामध्ये अशा प्रकारची गीतं वाजतील, न कळत तुमच्या कानावरती शब्द पडत जाताना तुम्ही न कळत त्याच्याबरोबर गायला सुरुवात करा. न कळत एखादा शब्द तुमची पकड घेईल, न कळत एखादा शब्द तुम्हाला रडवेल, न कळत एखादा शब्द तुम्हाला गुडघ्यावर आणेल, न कळत एखादा शब्द तुमची पाप दाखवेल, न कळत एखादा शब्द तुमच्या जीवनामध्ये तुमच्या चुका दाखवेल. आणि मी सगळ्यात पलीकडे जाऊ सांगतो, आराधना आणि उपासनेच्या द्वारे तुमच्या घरामध्ये एक शुद्ध आणि पवित्र वातावरण असेल. बोला हालेलुया. ऊद अगरबत्ती याच्याने जो सुगंध येणार नाही ना, त्या आराधनेने त्या सुगंध येईल. बोला हालेलुया. एका बाईने बायबलमध्ये एक बाटली होती, तिच्याकडे आयुष्याची कमाई होती. ती बाटली फोडली. बोला हालेलुया. ती बाटली फोडली आणि येशू ख्रिस्ताच्या मस्तकावर ओतली. काय झालं बायबल सांगतं? घर बोला सगळे घर ऐकायला. आता तुम्हाला असं दुर्गंधी आल्यासारखं बोल नका. दुर्गंधीच की असं बोलतो ना माणूस. सुगंध म्हणजे वास, चांगला वास. अजून सांगतो सुवास. बोला हालेलुया. बोला काय दरवाजा सगळ्या घरात आम्हाला काय दरवाजा सुगंध. आम्हाला सगळ्याला काय सुगंध. आम्हाला एव्हरीबडी मी तुम्हाला एक सांगतो आज प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये, जेव्हा सुगंध दरवळायला लागेल, बोला हालेलुया, असा धूप जाळायला लागेल, लपलेले सगळे दुष्ट कृत्य बाहेर यायला सुरुवात होईल. बोला हालेलुया. प्रत्येक अशुद्धता बाहेर यायला सुरुवात होईल. प्रत्येक घाणेरडी गोष्ट बाहेर यायला सुरुवात होईल. प्रियानो, जेव्हा प्रकाश लागतो, मी गेल्या बायबलमध्ये सांगितलं, लाईट लावली की झुरळ पडायला सुरुवात करतात. बायबलचं आराधना सुरुवात झाली की अशी झुरळ घराच्या बाहेर यायला सुरुवात होईल. बोला हालेलुया. बोला हालेलुया. बोला हालेलुया. सुगंध जेव्हा दरवळला, परुषी लोक त्याला सगळ्यात जास्त त्रास झाला. जेव्हा एक आराधना, खरी आराधना सुरुवात होते, तेव्हा सैतानाला त्रास व्हायला सुरुवात झालेला आहे. आमेन. बोलो ना हालेलुया. आज सर्वत्र मंडळाचे प्रॉब्लेम चालू आहेत, सेवकांवर प्रॉब्लेम चालू आहे. इथपर्यंत की मंडळ्या बंद करायला सांगितलं. मंडळ्या बंद करा. आणि विचार करतो मग असं त्यांचं म्हणणं असं झालं, अशा मंडळ्या बंद करा, अशा घरातल्या. आणि कुठं जा माहितीये का? कुठं जा? जे मोठे मोठे बांधलेले तिथं जाऊन तुम्ही आराधना करा. त्यांना माहित आहे की इथं जिवंतपणा आहे, तिथं मेलेलेपणा आहे. पण तुम्ही इथं जिवंतपणे काम नका करू, मेलेल्यांमध्ये जाऊन बसा. पण तुम्हाला एक सांगू द्या, जेव्हा आराधना होते ना, दुष्ट आता चाच पडलाय म्हणून या गोष्टी होत. एक गोष्ट लक्षात ठेवा, आराधना इथं बंद होईल, पण ती आराधना जर घरात चालू झाली तर या देशाचं संजीवन, या राज्याचं संजीवन कोणीच थांबवू शकत नाही. खरे आराधक बना,
खरे आराधक बना. आपल्या घरामध्ये चांगली आराधना करायला सुरुवात करा. बोलो हालेलुया, बोलो हालेलुया. मेरी कल्पना से सुंदर हो तुम, मेरी सोच से भी बेहतर हो तुम. फिर एक बार. मेरी कल्पना से सुंदर हो तुम, मेरी सोच से भी बेहतर हो तुम. ओ मेरी चट्टान, मेरा बल जो हो तुम, मेरी इबादत में बसते हो तुम. थैंक यू लॉर्ड. मेरी चट्टान, मेरा बल जो हो तुम, मेरी इबादत में बसते हो तुम. और राजाओं के राजा हो तुम, सारे जहां के बादशाह हो तुम. राजाओं के राजा हो तुम, सारे जहां के बादशाह हो तुम. हालेलुया, बोलो हालेलुया. वो सारे जहां का बादशाह है. हालेलुया, प्रेज़ द लॉर्ड. और बादशाह को कोई रोक नहीं सकता. बोलो हालेलुया. इसलिए एक अच्छा घर बनाओ. हालेलुया. एक अच्छा घर बनाओ जहाँ पर आराधना होगी. आमीन. बोलो हालेलुया. I believe and I trust. पुन्हा एकदा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी सांगतो, every situation will be changed. Amen. And your house will become a house of worship. Amen. तुमचं घर एक आराधनेचं घर बनेल. आमेन. बोलो हालेलुया, हालेलुया, बोलो हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी असं म्हणेन, चांगल्या गोष्टीसाठी पैसे खर्च करा. चांगल्या गोष्टीसाठी पैसे खर्च करा. खाऊन कचऱ्यात घालवायसाठी घालू नका. अशासाठी पैसे करा, खर्च करा, ज्याच्यामुळे तुम्ही आशीर्वादित नाही होणार, तुमच्या मागची पिढी आशीर्वादित होईल. बोलो हालेलुया, बोलो हालेलुया. आपल्या घर बनवायसाठी धडपड करू नका, आराधनेची वेदी बनवायसाठी धडपड करा. आमेन. हालेलुया, हालेलुया, बोलो हालेलुया, हालेलुया. कल्पना से कहीं ज्यादा है और सोच ही नहीं सकते उसके बारे में इतना बड़ा है. अगर जिस दिन आपको बिल्कुल प्रार्थना करने का मन ही नहीं रहेगा ना, जिस दिन आपको प्रार्थना करने का मन ही नहीं रहेगा, उस दिन आप अपने घर में एक अच्छे गाने आराधना के लगा दो और सिर्फ वो गानों को सुनो. पर ऐसा भूल जाओ सर, क्लोज द डोर, put the song, and just sit alone. Hallelujah. Hallelujah. You'll see things will change. आप देखेंगे हालात बदलते जाएंगे. बोलो हालेलुया. सडनली आपका मुंह खुल जाएगा. बोलो हालेलुया. आपका मुंह खुल जाएगा और आप प्रभु से बातें करना शुरू कर देंगे. बोलो हालेलुया. Come on, say hallelujah. हालेलुया, हालेलुया, बोलो हालेलुया. स्तोत्र 122:1 मध्ये असं म्हटलंय. स्तोत्र 122:1 मध्ये म्हटलंय, कोणीतरी एकाने व्यवस्थित हे वचन मला सांगा, बायबल बंद ठेवा. आता वर्शिप करणाऱ्याने सांगा. हा काढ रे भाऊ. मला इथून दिसतं, इथून मी बोलवलं बायबल बंद करा. तेव्हा ते मला म्हणाले परमेश्वराच्या बोला बोला. परमेश्वराच्या मंदिराकडे जाऊ. तेव्हा मला बोला हालेलुया. वाचा. प्रभू आले पण बायबल घेऊन बसा. प्रभू जायचे का? काम कसं आहे काय? येस. आपण परमेश्वराच्या घराकडे जाऊ असे ते मला म्हणाले. तेव्हा मला आनंद झाला. कसे काय दिले? आपण परमेश्वराच्या घराकडे जाऊ. बोला सगळे.
आपण परमेश्वराच्या घराकडे जाऊ. बोला आपण आपण. परमेश्वराच्या घराकडे जाऊ. बोला ना आपण. शेजारच्याला म्हणा आपण. काय म्हणते आपण. परमेश्वराच्या घराकडे जाऊ. आपण बोला की हा परमेश्वराच्या घराकडे जाऊ हा. असे ते मला म्हणाले. तेव्हा मला आनंद झाला. सुशलासाठी आपण म्हणजे काय माहिती काय काढावं कळलं त्यांना. स्वार्थ आपण म्हणजे सगळं नाही. हे ऑलरेडी येते. हे आपण नाही, आपल्या घरचे आपण. बरं हालेलुया. जेव्हा आपण काय म्हटलंय आपण परमेश्वराच्या म्हणजे काय माहिती का सगळ्यांमध्ये एक वाक्यता होती. बोला हालेलुया. सगळ्यांमध्ये काय होती एक वाक्यता ऐक्यता सगळं एक होते ते. हालेलुया. बायबल सांगतं आपण परमेश्वराच्या घराकडे जाऊ असे जेव्हा ते म्हणाले. बोला की लवकर. व्याकरणाकडे लक्ष देऊया. व्याकरणाकडे लक्ष द्या. वाचा. आपण बोला की आपण परमेश्वराच्या घराकडे जाऊ असे ते मला म्हणाले. तेव्हा मला खूप छान दिले. व्याकरण ज्याला कळलं त्याला कळलं. जेव्हा आपण बोला आपण ते मला आपण म्हणजे काय सर्व आणि मला म्हणजे आराधना ही माझ्या एकट्यापुरती आराधना असून आहे. आपण म्हणावं एकमेकाला चला आपण परमेश्वराच्या मंदिराला जाऊ. आमेन. बोलो हालेलुया. बोलो हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रभूचं वचन आम्हाला शिकवतं चला आपण परमेश्वराच्या मंदिराला जाऊ. तेव्हा मला फार आनंद झाला. आमेन. बोलो हालेलुया. हालेलुया. कमाल से हालेलुया. आपण परमेश्वराच्या मंदिराला जाणारे लोक आहोत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. How many people will come next week? Next Sunday. 9:30. How many people will come at 9:30? Yes. बोलो हालेलुया. बघा अजून एक आज एवढं सांगून पण अजून एकच एखादं जाते ते वरती. हा किती लोक पुढच्या रविवारी 9:30 वाजता येतील? किती लोक? किती लोक? बोला हालेलुया. हालेलुया. पेरल्याशिवाय कापायला काहीच अधिकार नसतो. आमेन. जोपर्यंत आपण पेरणार नाही तोपर्यंत आपण कापू शकत नाही. आमेन. म्हणून परमेश्वराची आराधना करणं पेरणी आहे. आमेन. हालेलुया. बोला हालेलुया. बोला हालेलुया. त्यावेळेस आपण देवाच्या वचनाकडे आपलं लक्ष द्यायचं. नो प्रॉब्लेम. आमेन. What was my last? डायऱ्या बंद केल्या खूप बरं होईल. पहिल्या डायऱ्या बंद. हा बरं एक सांगायचं. एक मिनिट. एकच मिनिट. आपल्याला शिकवायचे कोण जाय पण शिकवायचं. Christy, what was the 3 things I told about the shepherd? 3 things. 3. शेजारीने सांगा 3 मेंढपाळ सांगे. 3 मेंढपाळ. उत्तम मेंढपाळ, महान मेंढपाळ, मुख्य मेंढपाळ. उत्तम उत्तम का? उत्तम का सांगितलं? महान का सांगितलं? आणि मुख्य का सांगितलं? काय होतं 3? यासाठी सांगितलं की तो आपल्या मेंढरांसाठी काम. ओके. आणि किती लोकांनी सगळे आरसा बघितला? किती लोकांनी आरसा बघितला? खरं बोला, खोटं ना बोलता सांगा. एवढं काय घाबरता राव? काय मी काय करणार? तुम्ही काही करणार नाही. तुमचा करू पण शकत नाही. मी तुम्हाला सांगतो मी तुमचं काही पण करू शकत नाही. किती लोकांनी सकाळी आरसा बघितला?
आता तुम्हाला आठवतं का तुमचा चेहरा कसा होता, आता कसा आहे? हा? बघायला लागेल ना? आरशे येस, आरशे बघायला लागतील, आरशे ठेवावे लागतील. आपला हाच प्रॉब्लेम आहे. आपण बघून येतो, रविवारी एकदा बघतो, त्याच्यानंतर आपण डायरेक्ट पुस्तक बायबल सगळं बंद करतो. त्यामुळे आपल्याला आठवत नाही आपण गेल्या आठवड्यात कसे दिसत होतो. हालेलुया. बायबल सांगतं, जो ऐकतो आणि सोडून देतो तो आरशात आपला चेहरा बघून विसरल्यासारख्या मनुष्यासारखा आहे. मी तुम्हाला हे सांगेल, जेव्हा जेव्हा जे मला बोलायला पाहिजे ते त्यांनी बोललं. जेव्हा देवाचं वचन एका सेवकाच्या द्वारे आपल्यापर्यंत येतं, ते वचन आम्हाला आरसा दाखवतं, आरसा. आणि त्या आरसा दाखवल्यानंतर आपण रिपेअरिंग करायला सुरुवात करतो. परंतु जर आरसा दाखवला आणि फक्त बघून निघून गेला तर कधीच आपल्या चेहऱ्यावर बदल दिसणार नाही. आपण वचन जर ऐकतो आहोत आणि वचन त्याप्रमाणे ऐकायला, त्याप्रमाणे आपल्या स्वतःला रिपेअर करायला जर तयार नसेल तर आपली आयुष्य आहे तशीच राहणार. म्हणजे येशू आल्यानंतर, थोडं सांगू का, येशू आल्यानंतर बायबल वाचणारे पण राहतील आणि बायबल ऐकणारे पण राहतील, पण आपल्या आरशामध्ये बघून स्वतःला रोज बदलणारे जातील. हालेलुया. एव्हरी डे वी नीड टू क्लीन अवरसेल्फ. जे ऐकलं आहे त्याच्यात रोज आणि रोज त्याचा पश्चाताप करायचा, रोज त्याविषयी विचार करायचा, रोज ते चूक संपली करायची, चूक बंद झाली करायची, अशुद्धपणा गेला का नाही रोज तपासायचं. आणि ही जर तपासणी आपल्या जीवनामध्ये नसेल, आत्मपरीक्षण आपल्या जीवनामध्ये नसेल, परिवर्तनाशिवाय स्वर्ग पाहू शकत नाही. हालेलुया. माझ्या जीवनामध्ये परिवर्तन होणं खूप गरजेचं आहे. आय नीड टू चेंज एव्हरी डे. मी रोज बदलत राहायचे, रोज बदलत राहायचे. एक दिवशी देव तेच बदललं गौरवामध्ये बदलून टाकेल. हालेलुया. ऑटोमॅटिक काही होणार नाही. तुम्ही पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही बायबल किती वाचा आणि कितीही त्यावर ऐका, नथिंग इज गोइंग टू हॅपन. काही होणार नाही. एक गोष्ट खूप सोपं आहे. 4 प्रिन्सिपल लक्षात ठेवा. 4 प्रिन्सिपल. वी नीड टू रीड गॉड्स वर्ड. पहिली गोष्ट, मी देवाचं वचन वाचायचं आहे. सेकंड थिंग, गॉड्स वर्ड शुड कन्झ्युम अस. देवाच्या वचनाला मला गिळलं पाहिजे, खाल्लं पाहिजे, आम्हाला खाल्लं पाहिजे. वचन किती वाचायचं? आता वचन आम्हाला, आम्ही वचनाला खातो ना, जेवण खातो ना, जेवण आपल्याला खायला पाहिजे. म्हणजे वचनाने आम्हाला गिळायला सुरुवात केली पाहिजे. म्हणजे वचन आम्हाला तोडायला सुरुवात, म्हणजे इतकं वचनाचं प्रभुत्व असावं की मी प्रत्येक गोष्ट करताना प्रभूची इच्छा शोधली पाहिजे. हालेलुया. प्रत्येक गोष्टीमध्ये भीती, आदरयुक्त भीती, मी दुष्ट भीती नाही, देवाविषयी भीती. मी करतोय बरोबर आहे का, मी जगतोय हे बरोबर. ही जी आमच्या जीवनामध्ये असलेली आस्था आहे ना, ती आम्हाला येशूने उचलून देणार. आणि म्हणूनच 5 शहाण्या कुमारी झोपू नाही शकत. मी त्या वचनावर विचार केला, आम्ही खूप तेल आलं, पवित्र आत्मा नव्हता आणि दिवा बघितला नाही. चर्च त्या वचनानं तिला त्यांना एवढं ग्रासलं होतं की वर येणार आहे. या वचना, या शब्दाने त्याने एवढं पकडून ठेवलं होतं, झोपायची पण त्याची इच्छा नाही होती. रात्री, या दिवसा नाही, रात्री पण ते झोपू शकत नव्हते. ती आमची आत्मिक अवस्था असली पाहिजे. जर वचन वाचताना वचनाने तुमच्या झोपा उडवली पाहिजे, वचनाने तुमची आवड उडवली पाहिजे, वचनाने तुम्हाला जगातलं काहीच आवडलं नाही पाहिजे. ट्रान्सफॉर्मेशन, तो परिवर्तन, ते चेकमेट. आज मी हे सांगतो, येणाऱ्या दिवसामध्ये आमच्या जीवनामध्ये मी प्रार्थना करत आहे. मला माझी इच्छा आहे की आपणही प्रार्थना करावी आणि प्रभूला म्हणावं, प्रभू माझ्या जीवनामध्ये एक एन्काउंटर होऊ दे. नुसतं प्रार्थना करू नका, नम्र विनंती सांगतो तुम्हाला. मी तो देवाचा सेवक आहे जो सत्य सांगतो आणि मला ते मुलामा लावून सांगायची आवड नाही.
मी मुलांना जर जाऊन सांगितलं असतं तर मी खूप वाढवले असते, मी खूप खूप गोळा केले असते. मी मुलांना लावून सांगणार नाही, मी सत्य सांगणार आहे. कडू कारलं कडू लागतं, पण तू कारलं उपयुक्त असतं. वचन कडू लागेल तर तो आज जाऊन ते जीवन निर्माण कर. हालेलुया. प्लीज टेक केअर ऑफ संडे. या अजून एक शाळा चर्च चालू व्हायच्या, सांभाळा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. बोलो हालेलुया. हालेलुया. मी हे सांगेन की प्रभूला म्हणा, प्रभू स्वतःविषयी जर कठोर बना तर स्वर्गात जातात. खूप स्वतःला खूप आपण सांभाळतो बरं का. मी आज तुम्हाला सांगतो, सत्य सांगतो, आम्ही स्वतःला खूप सांभाळतोय. त्रास नकोय, सगळं व्यवस्थित पाहिजे, झोप व्यवस्थित पाहिजे, जेवण व्यवस्थित पाहिजे, पैसे व्यवस्थित पाहिजे, सगळं व्यवस्थित पाहिजे, इतकं आपण स्वतःला सांभाळतोय. वेळ आलेली आहे, जो सांभाळेल तो गमावेल. आता स्वतःला प्रभूला मला, प्रभू माझ्या जीवनामध्ये एक एन्काउंटर होते, माझ्या जीवनामध्ये तुझी चकमक होती, तुझी आणि माझी समोर समोर गेली. चकमक म्हणजे प्रभूचा व्यवहार, तो स्वभाव बदलतो. तो तुमचा तर जुना मनुष्य ठेवतच नाही, तर तुमच्यामध्ये दैहिकता नष्ट करतो. हालेलुया. हालेलुया. ती चकमक आमच्या जीवनात. मला स्वतःचं आत्मपरीक्षण करा, स्वतः 2 मिनिटासाठी विचार करा. हाऊ मच आय हॅव इंटरेस्ट माय पर्सन. मी माझ्या आत्मिक जीवनाविषयी किती गंभीर आहे. प्रत्येकाने स्वतःला विचारा. गेल्या रविवार सोमवारपासून आजचा रविवार आला, किती लोकांनी, मी काय सांगतो काळजीपूर्वक ऐका. आणि आज जर गोष्टी होत नसेल तर प्रभूला म्हणा, प्रभू आता मला दया करायचं बंद कर, माझ्याशी व्यवहार कर. त्या दयेमुळे मी इतका सुटलोय की मला वाटतं सगळंच ग्रांटेड आहे. पण मी एक गोष्ट सांगतो, स्वर्गात दयेमुळे जाणार नाही. परत सांगतो, स्वर्गात दयेमुळे जाणार नाही. दया ही तुम्हाला देवाला ओळखण्यासाठी दिली, कृपा ही देवाला ओळखण्यासाठी दिलेली आहे, कृपा ही पापावर मात करण्यासाठी दिलेली आहे. तसा गैरसमज नका करू. इतकी कृपा झाली असा विचार करतो की देव देतोय, असं विचार केला की देव देतोय. त्या देण्याचा किती त्या देवाच्या जवळ गेलो आम्ही. स्वतःला एक प्रामाणिकपणे विचारा. संपूर्ण आठवड्याभरामध्ये सातत्याने मी प्रार्थना, 1 तास सातत्यानं प्रार्थना केली. विचारा स्वतःला. आणि जर नसेल केली तर आपण काय झोपतो हे बघा. मी या आठवड्यामध्ये किती वचनांचं मनन केलं, वाचलं नाही, किती वचनांचं मनन केलं विचारा. जर तुम्ही स्वतःला तपासा तर तुमच्या लक्षात येईल, एक पण वचन मी मनन केलं, मी वचन तर वाचलंय, पण आठवड्याभर मी आठवड्याभर वचन वाचलं. आता मी पुढे जाऊन सांगतो, ठीक आहे, वाचलेल्या सगळ्या मी म्हणेन की तुम्ही आठवड्याभर वचन वाचलं. मी आता ज्यांनी पण आठवड्याभर वचन वाचलं, जर मी विचारेल तुम्हाला गुरुवारी किती अध्याय वाचले आणि काय काय होतं त्या अध्यायामध्ये, कोण मला धैर्याने सांगेल. गुरुवारी मी हा अध्याय वाचला पास्टर, आणि त्या अध्यायामध्ये एवढी वचनं होती आणि त्या अध्यायाची सुरुवात ही होती. किती लोकांनी वाचली? हे आमच्या स्वतःवर असलेले लाड आहे. आणि असं जीवन फॉरगेट मोठ्या मोठ्या अपेक्षा सोडून होते. स्वतःला प्रभूला मला, प्रभू माझ्या जीवनाशी व्यवहार कर, मला कुठंच बसू दे, कुठंच मला असं थांबलं तरी मला प्रार्थनेत बायबलकडे वळवतो. असं परमेश्वर मला कशातच बंद लागू दे नको, गुडघ्या गेल्याशिवाय मला गप्प बसू दे. मी जेव्हा बंद डोळ्यातून गुडघ्यावर जायला तेव्हा देवा मला देवाकडे सांगतो, पण मला कुठं असं स्वतःला प्रभूला मला, प्रभू माझ्या जीवनावर तो चेकमेट होऊ दे. बोला हालेलुया. आज आपल्या सेवा आहे ना, सेवा सोडण्यात आपण लक्षात ठेवा. आपण काय कारण करतो, परिस्थिती आजूबाजूची म्हणून सेवा. किती लोक आज सेवा सोडून जीवन जगतो. आपण विचारा स्वतःला, मी काय सेवा करत आहे प्रभूची, मी काय पाचारण करत जगत आहे देवाचं. विचारा. जगतोय, स्वतःसाठी जगतोय
बायबल वाचतो, स्वतःसाठी प्रार्थना करतो, सेवा काय करतो, काही नाही. आठवडाभर साधं एखादं व्हिजिट पण मी करत नाही. लांब गेलं, कोण कोण किती किती दिवस येत नाही मला हे पण माहित नाही. कोण कितव्या दिवशी येऊन गेलं, कोणत्या रविवारी कोण येऊन गेलं हे पण मला माहित नाही. साधं एखादा नाही आला 2 आठवड्यात, त्याच्याबरोबर मी त्याची समस्या पण जाणून घ्यायचा प्रयत्न करत आहे. आणि आपण काय करत आहोत, कोणत्या प्रार्थना करतो, कोणता बायबल वाचत आहोत, कोणत्या इशूची आराधना करतो आपल्यालाच माहित नाही. प्रभूला मला प्रभू माझ्या जीवनामध्ये एन्काउंटर होते, मरायच्या अगोदर होते. मरायच्या अगोदर होऊ दे, मी एवढ्या पुढे जाऊन सांगेल, तो एन्काउंटर होता होता जरी गेलात ना तर प्रभूला धन्यवाद द्या. एन्काउंटर होता होता गेलात तरी प्रभूला धन्यवाद द्या, कारण खात्री आहे योग्य जागेत पोहोचला. परंतु स्वतःची पाठ ठोकतात ख्रिस्ती जीवन दिसतं. बायबल आणि प्रार्थना वाचून आपलं स्वतः मी खूप चांगला विश्वास आहे, मी बाबा वाचतो, कुणी बायबल वाचतो, मी वाचतो, मी प्रार्थना करतो बाबा, माझ्या मनामध्ये देवाची भीती आहे बाबा, मी करतो बाबा, हे जे चाललंय ना हे तुमच्या जीवनाला एक दिवशी धोका देणार आहे. तर बायबल सांगतं, संत पौल देखील म्हणतो, या देहावर मला बिलकुल भरोसा नाही, या देहावर मला बिलकुल भरोसा नाही, बिलकुल. या देहावर भरोसा ठेवू नका. जे देह तुम्हाला सांगतो ओके, हा फसवा आहे. या देहाचा काय तू आत्मातला काय सांगतो ते ऐका. हा देहाकडचं बघितलं ना, माझ्यासारखं धार्मिक कोणीच नाही. तर तो आत डोकून बघितलं तर माझ्यासारखा पापी कोणीच नाही. बोला हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मी आज हे सांगेल की आज आमच्या जीवनामध्ये आम्ही एन्काउंटर साठी प्रार्थना केली पाहिजे. एन्काउंटर तुम्हाला देवाला, परमेश्वर माझा, परमेश्वर माझा, मला परमेश्वर माझा पहिलं नाव आहे. त्याचं नाव मी 7 नाव सांगितली, त्यापैकी एक नाव यहोवा, यहोवा रोही. परमेश्वर माझा एका भाग आहे. पुढचं वचन मी पुढच्या वेळेस सांगेल. परंतु परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. तो जर माझा मेंढपाळ आहे तर मी त्याचं मेंढरू असणार तर गरजेची गोष्ट आहे. आणि तुम्हाला मेंढराचा एक गुण सांगतो. मेंढर एक नेहमी मूर्ख असतात. मेंढर ही मेंढरांना अक्कल नसते. बोला हालेलुया. मेंढरांना अक्कल नसते, त्यांना नेहमी मेंढपाळाची गरज भासते. म्हणून मी आणि तुम्ही जर ख्रिस्ताचं मेंढरू आहे तर मला आणि तुम्हाला एक एक क्षणाला देवाची गरज आहे. आणि एक एक क्षणाला गरज तुम्हाला याच्यासाठी आहे की तुम्ही कुठेतरी जाऊन खड्ड्यात पडल्यावर तर आवाज नाही द्यावा. तुम्ही खड्ड्यात पडू नये म्हणून एक एक क्षणामध्ये गरज. स्तोत्र 23 पाठ करून काही होत नाही. परमेश्वरात मूर्खता, त्या मेंढरामध्ये असलेली जी मूर्खपणा असतो, देवाचं वचन देखील सांगतं आम्ही या जगासाठी मूर्ख असू, प्रभूच्या नजरेत शहाणा असणं गरजेचं आहे. जगातले ज्ञान बघा, जगात लय विद्वान पडलेत. देवाला विद्वान नको, देवाला मूर्ख पाहिजे. आणि मूर्खता या गोष्टीचं प्रमाण पटवून देतं की मी कोणावर तरी, कोणाच्या तरी ज्ञानावर अवलंबून आहे. मी जर देवाच्या नजरेमध्ये, देवा प्रभू, मी छोट्या छोट्या गोष्टीमध्ये जर देवावर अवलंबून राहतो ना तर ती ही गोष्ट सिद्ध करते मला देवाची गरज आहे. हालेलुया, बोला हालेलुया. आणि म्हणून देवाचे लोक या नात्याने मला एक सांगा, कुत्र्याला ट्रेन करताना बघितलंय? कुत्र्याला ट्रेन करतात, मांजराला ट्रेन करतात, सर्कसीतल्या वाघाला, सिंहाला ट्रेन करतात, माकडाला पण ट्रेन करतात, पोपटाला पण ट्रेन करतात का नाही करत? बोला की लोक करतात का नाही करत? अशा अनेक जनावर आहेत ज्याला ट्रेन केलं जातं. मेंढरू एकच असं प्राणी आहे ज्याला ट्रेन केलं जात नाही, कारण ते ट्रेन होऊच शकत नाही. बोला हालेलुया. देवाला ट्रेन लोक नको आहेत, देवाला अवलंबून राहणारे लोक हवे. बोला हालेलुया. कारण ट्रेन लोक ट्रेननी जातील, ट्रेन लोक ट्रेननी पुन्हा स्टेशनला जातील, मूर्ख लोक उचलले जातील. बोला हालेलुया, बोला हालेलुया. मला आणि तुम्हाला उचललं जाण्याची गरज आहे. आमेन. बोला हालेलुया, बोला हालेलुया.
बायबल असं सांगतं, बायबल मधून आम्हाला शिकवलं गेलं आहे, परमेश्वरचं पहिलं नाव जर काय असेल तर परमेश्वर माझा मेंढराचा दुसरा एक मुद्दा माहिती का, मेंढराचे जे डोळे आहेत ना, दे आर व्हेरी बॅड इन आय साईट. डोळ्याविषयी पाहण्यामध्ये ते खूप नाजूक असतात किंवा नीट त्यांना बघता येत नाही. तुम्ही बघा ना, बघितलं का मेंढर तरी कधी बघितली का? बघितली का? काय बघितलं मेंढर? बरं, एका लाईन मध्ये. बरं, आणखी तुम्ही बघितलं का मेंढर एकमेकांना धडकतं? हा, सापड जर बघितलं ना, त्या माहिती का, त्या बॅड इन आय साईट. प्रभूला परमेश्वरचं वचन सांगतं, मार्ग सत्य जीवन मीच आहे, मला आणि तुम्हाला येशूशिवाय सरळ रस्ता कोणी दाखवू शकत नाही. बोला हालेलुया. मेंढपाळाला सोडून मेंढरू चाचपडतं. लक्षात ठेवा, मी आणि तुम्ही या जगामध्ये चाचपडत जगू नका, क्लिअर लाईफ जगा, है ना. मटका लावू नका, मटका लावायचं नाही. काय मटका माहितीये? किंवा लॉटरी. हे होतंय का? ट्राय. ते होतंय का? ट्राय. बघू तर करून काय ट्राय केला पास्टर. प्रभूच्या वचनामध्ये ट्राय नाही, प्रभूच्या वचनामध्ये रिझल्ट आहे. बोला हालेलुया, बोला हालेलुया. बी डिपेंडेबल वन शेफर्ड. मेंढरू या मेंढपाळ या नात्याने देवावर अवलंबून राहायचं काम करा. बोला हालेलुया. असं म्हटलं जातं, मेंढरू जे आहे त्याच्यामध्ये 70% पाणी असतं. खाल्ले का मटण? मटण खाल्ले का? किती भारी करतो. आता हे कशाला बाकी विचारते त्याच्यावर चाललंय ना, नाही तर विचारलं असतं अजून काय करणार. बोला हालेलुया. हे 70% त्यांच्या बॉडीमध्ये पाणी असतं, आणि बिकॉज ऑफ दॅट दे आर वेट इज वीक. म्हणून ते अशक्त असतात, हलके असतात. बोला हालेलुया. पवित्र शास्त्र मला सांगतं, परमेश्वरचं वचन सांगतं, संत पौल म्हणतो, जेव्हा मी अशक्त तेव्हा प्रभूची कृपा माझ्या पूर्णतेस येते. बोला हालेलुया, बोला हालेलुया. आपल्याच्या गब्बर व्हायची गरज नाही. गब्बर बाहेर नसा. मेंढरू बघितलं ना तुम्ही? बघितलं कसं दिसतं, परंतु तेवढंच ते आतून पोकळ असतं. मला हे सांगायचंय, बाहेर ना गुबगुबीत असा, बाहेरून हॅलो बोला ना, बाहेरून गुबगुबीत असा, परंतु आतून प्रभू बरोबर कनेक्टेड असा. बोला हालेलुया. आतून प्रभू बरोबर कनेक्टेड असा. आमेन. हालेलुया. यशाचं पुस्तक आहे 53 अध्याय 8 वचन, आणि जकर्याचं पुस्तक आहे 10 अध्याय 2 वचन. लवकर वाचा. पहिला दिलंय त्यांनी लिहिलंय, त्यांनी लक्ष द्या. मेंढराचा पहिला गुण सांगितला, ते मूर्ख असतात, अज्ञानी असतात, ते अशक्त असतात. त्याच्यावर जुलूम करून खटला चालवा. त्याला घेऊन गेले. जिवंतांच्या भूमीतून त्याला काढून टाकले. ओ यस. जिवंतांच्या भूमीतून त्याला काढून घेतले, त्याच्यावर खटला चालवला. आणि माझ्या लोकांच्या पातकांमुळे त्याला ताडण करण्यात आले. येस. असा त्या पिढीच्या लोकांपैकी कोणीतरी विचार केला काय? येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी आणखी एक वचन जकर्या 10:2 लवकर वाचूया. पटापट पहिले आपण पुढे जाऊया. ओ वा. तेराफीम व्यर्थ गोष्टी बोलल्या आहेत. देवज्ञांनी खोटे दृष्टांत पाहिले आहेत. येस. फसवणारी स्वप्ने सांगितले आहेत. येस. ते कोरडा धीर देतात, यामुळे ते मेंढराप्रमाणे भटकले आहेत. येस. प्रेज द लॉर्ड. कोरडा धीर देतात, कोरडा. बोला हालेलुया. म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, मी कोरडा धीर देणार नाही कधीच. फसवे आश्वासन देणार नाही मी इथं उभा राहून. बोला हालेलुया. मी कधीही फसव्या गोष्टी सांगून तुम्हाला येण्यात काढणार नाही, परंतु मी जे आहे ते सांगेन, कारण मला एक टिकाऊ कामाची अपेक्षा आहे. कारण आमच्या देवाची देखील इच्छा आहे की तुम्ही टिकाऊ शेवट.
हालेलुया. आणि मेंढराविषयी दुसरा जर गुण काय असेल तर मेंढरू हे आजाद किंवा एक साधारण प्राणी असतो, अतिशय साधारण, सिंपल. आता त्या जागेमध्ये लिहिले आहे की 53:6 मध्ये त्याच्यावर वास्तवाचे लवकर कारण त्याच्यावर जुलूम करू. काय दिलं त्याच्यावर? इकडे लक्ष द्या, मेंढराविषयी ऐका, इकडे लक्ष द्या. परमेश्वर माझा मेंढपाळ नुसतं 10 वेळा बडबड करू नका. परमेश्वर जर मेंढपाळ आहे तर त्याच्यावर जुलूम करू. कोणावर? मेंढरावर जुलूम होणार. हा बोला की. हॅलो, मेंढरावर काय होणार? बोला की. जुलूम. प्रार्थना करणाऱ्यांनो, जर तुम्ही खरं खूप प्रार्थना करता ना आणि जर तुम्ही प्रार्थनेत वाढायला लागला ना, तुम्ही अभिषेकामध्ये वाढायला लागला ना, तुम्ही सामर्थ्याला वाढायला लागला ना, तुमच्या घरातलं शेमड पोरगं पण येऊन तुम्हाला जर काही बोललं तर म्हणायचं थँक्यू जीसस, त्याच्यावर जुलूम करण्यात आला. आपण जुलूम म्हटलं की मग मात्र आपल्यासारखं डेंजर कोणी नाही. आपण मेंढरातनं बोकडामध्ये जातो. जागेवर परिवर्तन आहे. मेंढरामधून जागेवर बदलतंय. शिंग फक्त भांबाळावर सोडत नाही. का विचारा? माझं काय चुकलंय? मी एवढा प्रार्थना करतोय, बायबल वाचतोय, देवाबरोबर चालतोय, आणि त्याला 10 वेळा सांगितलं ते शिवच घेऊन येते. अरे तू मेंढपाळ आहे ना, तू मेंढरू आहे ना, बायबलच सांगतं त्याच्यावर जुळून झाला तर तुझ्यावर जुळून होणार ना. बोला हालेलुया. प्रत्येक जो आत्मिकरित्या घरामध्ये ना, जो आत्मिकरित्या चांगला असतो ना, घरामध्ये ही अवस्था आहे. ख्रिस्ती परिवारामध्ये सर्वत्र एक व्यक्ती जर आत्मिकरित्या व्यवस्थित आहे ना, आत्मिकरित्या प्रगती करतोय, त्याला वाटतंय आपण घरचा बॉस. मग त्याला सगळं आपल्या मनाप्रमाणे पाहिजे. मी कशी प्रार्थना, तू बंद करा, मी कशी वाच, तू. अरे तुला किती वेळ लागला, त्याला कसं अचानक जमल? एवढं करून तू 10 वेळा उलटा सुलटा होतोय की 10 वेळा तुझ्या तोंडात घाण शब्द पडतोय ना, पण लगेच कशी अपेक्षा करतो समोरचा देवदूत व्हावा? मेंढराचा गुण जर काय असेल ते साधारण. बोला साधारण. बोला साधारण. बोला साधारण. साधारण म्हणजे त्याला कोणीच ओळखत नसतं, त्याची कोणीच किंमत करणार नाही, त्याला कोणीच सन्मानाने वागवणार नाही, त्याला कोणीच जवळ करणार नाही. पण लक्षात ठेवा, तुम्ही कोणाचे मेंढर नाही, तुम्ही खऱ्या मेंढपाळाचे मेंढरू आहात. बोला हालेलुया. बोला हालेलुया. लय अवघडच, लय अवघड सांगतात पास्टर. म्हणजे पास्टर सांगितलं शेमडा पण बोलणार, पण आता घरी गेल्या बोललं तर का बसावं लागत. बोला हालेलुया. बायबल सांगतं त्याच्यावर जुलूम चालवण्यात आला. पुढे वाचा. त्याच्यावर जुलूम करून व खटला काय केलं? खटला. बोला सगळे खटला. बोला खटला. सगळे बोला खटला. आपलं काय असतं माहिती का? आपला खटला आपल्या घरात मिटव. बाहेर मिटवाय गेला आणि गेली, तुला खटल्याचंही बाहेर. आता मला सांगा, प्रभूने एक मंडळी ठेवली का नाही ठेवली? काही लोकांबद्दल प्रभूला धन्यवाद, जे त्यांना नाही आवडलं की ते खटले माझ्याकडे घेऊन येतात. प्रेज द लॉर्ड. बट गॉड ते सांगतात, ते ओळखतात की आपला खटला आपण काय म्हणतात त्याला, दिवाणी न्यायालयात नाही चालला तर त्याला सुप्रीम कोर्टाकडे जायलाच पाहिजे. पण काही सुप्रीम कोर्ट पण देतात आणि माझा विश्वास आहे की सुप्रीम कोर्टाचे निर्णय त्यांना फायदेशीर ठरलेले आहेत. बोला हालेलुया. तो आपण सुप्रीम कोर्ट पण आपण, दिवाणी पण आपण, हायकोर्ट पण आपण, सगळं आपण. इथलं नाही गेलं पाहिजे, आयुष्यात बाहेर निघत नाही. बोला हालेलुया. त्याच्यावर काय चालवला? खटला चालवते. बोला हालेलुया.
त्याच्यावर खटला चालवला. आमच्यावर खटले लावतील, आमच्यावर दोष लावतील, आपले घरचे लावतील. म्हणजे बाहेरचा आता आज बाहेरचं नकोच बोलायला, आपलंच बोलायचं. तर बाहेरचं निपटणं सोपं, इथलंच निपटते. आपलेच लावतील खटले, घरातले पण लावतील. येशूवर लावला, खटला चालवला, पुढे खटला चालवून त्याला घेऊन गेले. त्याला घेऊन गेले. हा, जिवंतांच्या भूमीतून त्याला काढून टाकले. प्रेज द लॉर्ड. जिवंताच्या भूमीतून काढून टाकले. हा, आणि माझ्या लोकांच्या पातकांमुळे त्याला ताडण करण्यात आले. बोलो हालेलुया. त्याचा काही दोष नव्हता. याचा अर्थ तुमचा दोष नसेल तर तुमच्यावर दोष लागला. काय अवघड काय झालं? प्रभूला धन्यवाद द्या. दोष नसताना दोष लावणारा. तर मी म्हणतो, तुम्ही म्हणा, तुम्ही त्यावेळेस चोराने गीत गा. काय गीत गाणं? काय गाणं त्या दिवशी? तुमच्यावर तुमचा गुन्हा नाही आणि तरी तुमच्यावर गुन्हा लादण्यात आला. तुम्हाला चुकीचं ठरवलं, तुमच्यावर आरोप केला, तुमची चूक नाही, तरी तुम्ही म्हणायचं सर्वदा प्रभूमध्ये आनंद झाला. समोर सांगा, खटला चालवणारा मला प्रभूमध्ये मी आनंदित आहे. तू खटला चालवला तरी मी आनंदित आहे, अन्यायाने जुलूम केला तरी आनंदित आहे, माझ्यावर दोष लावला तरी मी आनंदित आहे. कारण मेंढपाळ आजाद प्राणी असतो, साधारण प्राणी असतो. त्याला मेंढराविषयी असं पाहायला मिळतं की तुम्ही बघा, जेव्हा मेंढराला टेम्पोमध्ये घालतात आणि कसाही जेव्हा त्याला मारायला एका मागे एक देतात, तुम्हाला माहिती का, जेव्हा ते मेंढर आतमध्ये जातात तर अनेक मेंढर जेव्हा कापले जातात त्यांचं वरडणं या गाडीतल्या मेंढरांना माहीत असतं, पण तरी ते तोंड उघडत नाही. इतके आजान असतात. हे माझ्या तुमच्यामध्ये गुण असतात. आता हे खूप अवघड आहे, पण हे तेव्हा शक्य आहे जेव्हा तुमचं देवाबरोबर एक चांगलं नातं आहे. बोला हालेलुया. जेव्हा तुमचं देवाबरोबर एक चांगलं नातं आहे. आमेन. तिसरी गोष्ट फटाफट सांगतो. तिसरी गोष्ट, मेंढराकडे संरक्षणासाठी काही नसतंय. किती लोकांनी मेंढराला शिंग बघितले? शिंगाचं मेंढर किती लोकांनी बघितलंय? शिंग, मी म्हणलं शिंग, येस नाही, शिंग. शिंग माहिती का? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मेंढरांना चांगले शिंग नसतात. मेंढरांना असा पंजा नसतो ज्याचे ते घात करू शकतात. आणि मेंढरांना एक चांगल्या प्रकारचे दात पण असतात फाडायला. नेहमी असुरक्षित असा प्राणी असतो. बोला हालेलुया. बोला हालेलुया. त्यांच्यामुळे विरोध करण्याचं काही नसतं. मी काय गोष्ट सांगतो ना, एक शब्द लक्षात ठेवा. जेव्हा तुमचा आणि देवाबरोबर एक चांगला संबंध आहे, तुम्हाला विरोध करण्याची गरज नाही. लढणारा तुमच्यासाठी लढेल. का आम्ही लढून वाद घालत बसतोय? का घरांमध्ये वाद आहे? का वाद आहे घरात? का घरामध्ये पती पत्नीचा पटायला तयार नाही? काय गोष्ट सुरुवातीला सांगितलं, जर उपस्थिती नसेल तर वकिलाच्या वेगळं काही नाही. या सगळ्या गोष्टी काय? कारण त्या घरामध्ये देवाबरोबरच एक चांगलं नातं नाहीये. त्या घरामध्ये जर एक व्यक्ती देवाबरोबर चांगलं जर नातं ठेवून जीवन जगतोय, एका व्यक्तीमुळे जर पाप जगात येऊ शकतं ना, आणि एका व्यक्तीच्या पापामुळे जगामध्ये जर मरण शिरू शकतं ना, तर एका व्यक्तीच्या देवाबरोबर वैयक्तिक संबंधाच्या द्वारे त्याचं घर स्वर्गामध्ये रूपांतरित होऊ शकतं. एक व्यक्तीचा रिलेशनशिप देवाबरोबर, एक व्यक्तीचं देवाबरोबरचं जवळीकता. कारण त्या व्यक्तीचा एक महत्वाचा मुद्दा असेल की तो भांडणार नाही, तो वाद घालणार नाही, तो नेहमी देवावर सुरक्षेसाठी अवलंबून राहील, प्रत्येक गोष्ट देवाकडे घेऊन जाईल. परंतु आज दुर्दैवाची गोष्ट ही आहे, आम्ही आमच्या लढाया लढत आहोत, आम्ही आमचे प्रश्न सोडवत आहोत. लेट मी टेल यू, जर तुम्ही म्हणता येशू राजा आहे, तर तो तुमच्या घराचा पण राजा आहे. तुम्ही घराचे पण मालक नाही, तुम्ही कोणाचेच मालक नाही. तुमच्या लेकरांचे तुम्ही मालक ना, तुमच्या बायकोचे ना, बायको तुमची, तुम्ही कोणाचे मालक नाही. तुम्हाला एकच मालक आहे, तो देव आहे. नेहमी लक्षात ठेवून चला. जोपर्यंत तुम्ही करणार तोपर्यंत गोंधळच असणार. ज्या दिवशी
तुम्हाला कळेल प्रभू मी काहीच करू शकत नाही, मला कळत नाही कोणाला कसं सुधारावं, कोणाला कसं गप्प करावं. तुझ्यामध्ये असलेली देवाची उपस्थिती सगळ्या गोष्टी उघडकीस आली. हालेलुया. जेव्हा देवाची उपस्थिती उतरून आली ना, येशयाला आपलं पाप कळालं. जेव्हा देवाची उपस्थिती कळाली ना, योबाला आपली चूक कळाली. जेव्हा उपस्थिती योबाच्या मोशेच्या लक्षात आली ना, त्या दिवशी मोशे म्हणाला प्रभू तू नसेल तर मी पुढे जाऊ शकत नाही. ज्या व्यक्तीला देवाबरोबर जे संबंध साधणं कळतं, ज्या व्यक्तीला देवाबरोबर बसायचं कळतं. म्हणून मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, दोन गोष्टी आहे. वेक अप अँड अराइज, उठा आणि जागेला. नुसतं जागे राहून चालणार नाही, तुम्हाला उठण्याची गरज आहे. हालेलुया. तुम्ही जागे आहात, तुम्हाला कळतंय चूक होतंय, तुम्हाला कळतंय घरामध्ये व्यवस्थित चालत नाहीये, तुम्हाला कळतंय घरामध्ये प्रत्येक गण आपापल्या दिशेने चाललाय, तुम्हाला कळतंय घरामध्ये व्यवस्थित आत्मिक जीवन नाहीये, आपल्या घरामध्ये सगळ्या गोष्टी आहे, आपल्या घरामध्ये आराधना नाहीये, आपल्या घरामध्ये कौटुंबिक प्रार्थना नाहीये, हे तुम्हाला कळतंय. तुमच्या आत्म्यामध्ये तुम्ही जागे आहात, त्या जागे राहून काही होणार नाही. उठण्याची गरज आहे. उठणं, निर्णयामध्ये उठण्याची गरज आहे. एक व्यक्ती अख्ख्या इस्रायलचं वातावरण बदलू शकतो. एक छोटासा मुलगा सगळं भयभीत वातावरण बदलू शकतो. तुम्ही एक व्यक्ती तुमच्या घरात अंधार नाहीसा करू शकता. तुम्ही एक व्यक्ती तुमच्यासारखं तुमच्या घरामध्ये घडू शकता. तुम्ही एक व्यक्ती तुमच्या घरातल्या प्रत्येकाला तुमच्यासारखं गुडघ्यावर आणू शकता. बोलून नाही तर देवाच्या उपस्थितीच्या द्वारे. एक व्यक्ती बघा, ताकदीने काहीच होणार नाही. जखरावर तो बलाने नाही, पराक्रम नाही, तर परमेश्वरच्या आत्म्यानं कार्यसिद्धी होईल. एक व्यक्ती. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ऍक्टिव्हिटी महत्वाची नाहीये, देवाबरोबर रिलेशनशिप महत्वाचं आहे. तुम्ही तुमच्या घरामध्ये लेकरांना, मला एक साधारण सोपं कळतं. इथं जर एखादं वायर, आणि गेल्या दिवसामध्ये पावसाचं वातावरण होतं, तर या सगळ्या बाईकला करंट लागत, एका ह्या सगळ्या बाईकला करंट लागत होता, त्याच्या गिटारला पण करंट लागत होता. हा करंट एका जागी कुठेतरी प्रॉब्लेम तो सगळ्यांना त्रास व्हायला लागला. एकाच देवाबरोबर करंट लागला ना, तर घरातले सगळ्या दुष्टात्म्यांना त्रास होईल आणि ते दुष्टात्मे घर सोडून निघायला सुरुवात करतील. आणि तुम्ही बघाल, मला माहित नाही कसा तो सकाळी उठायला लागला, देवाला सर्व शक्य आहे. हे जर आपल्या घरात होत नसेल ना, तर मी परत एकदा सांगतो, स्वतःवर दया करायचं सोडून द्या. हे जर होत नसेल ना, तर मी म्हणतो की सगळं तुमच्या जीवनाचे, तुमच्या कुटुंबाची नितांत गरज जर काय असेल, तर तुमच्या घराला देवाच्या उपस्थितीची गरज आहे. हालेलुया. हालेलुया. Because in the presence of, in the परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये, presence of God, in the fullness of joy, देवाच्या उपस्थितीमध्ये आनंदाची, बोला की सगळे बोला आनंदाची, बोला सगळे बोला आनंदाची, बोला सगळे लोक आनंदाची, बोला हालेलुया, बोला हालेलुया, बोला हालेलुया. प्रत्येक ख्रिस्ती परिवार हे शोक करणार नाही, ते हसणार परिवार असतं पाहिजे. बोला हालेलुया, बोला हालेलुया. कोणाला तरी लोक आज हसण्यासाठी मागे जात आहे, आरती भेट हसत आहे. कपिल शर्मा का तो लाफ्टर चॅनल, कपिल शर्माला चॅनल बनवावं लागलं लोकांना हसवायला. परंतु माझं देवाचं वचन सांगतोय, देवाच्या उपस्थितीमध्ये जा. तुम्हाला चॅनलची गरज नाही, तुम्हाला बागेत जाऊन नक्कीला हसायची गरज नाही. तुम्ही हसणारे लोक बना, कारण देवाच्या उपस्थितीमध्ये आनंदाची भरपूर आहे. बोला हालेलुया. तुमच्या घरात कोणी आलं ना, तुमच्या घरात आलं ना, त्याला सारखं सारखं तुमच्या घरात दिवशी वाटलं पाहिजे. तुमच्या घरात आल्यानंतर तुमचे चेहरे बघून त्याला असं होऊ नये कधी खाली उतरतोय. आता प्रॉब्लेम हा तुमचा नाही हो, प्रॉब्लेम असतं खांद्यावरची ओळशी तेवढी झालेली आहे. एवढ्या चुका, एवढं देवाच्या पासून दूर झालं. म्हणून कधी बघावं, मला
असं कधी कधी वाटतं. तुम्ही सगळी ह्याची गाणी प्रॅक्टिस करा. येशूच्या आगमनाची. आणि दुसरी गोष्ट मेल्यावर जी गातात नको. अरे काही गेल्यानंतर काही जागेवर गेल्यावर असं वाटतं ना. हालेलुया. मी एक गोष्ट लक्षात ठेवा. मी किती व्यवहारिक गोष्टी लक्षात ठेवा. एका प्रत्येक कंपनीला एक रिसेप्शनिस्ट असतो का नाही? एक रिसेप्शन असतो. असं म्हटलं जातं तो रिसेप्शनिस्ट तो अख्ख्या कंपनीचा आरसा असतो. बोला हालेलुया. काम करणाऱ्यांना माहिती आहे. एक आहे रिसेप्शनिस्ट कंपनीचा ऑफिसचा तो काय असतो? तुमचा चेहरा तुमच्या घराचा आरसा असला पाहिजे. बोला हालेलुया. तुमचा चेहरा काय असला पाहिजे? तुमच्या घराचा. म्हणजे काय माहिती का? तुमच्या हसण्याकडे बघून लोकांनी म्हटलं पाहिजे ते त्याच्या घरात मी गेलो राहू. त्याच्या घरात मी गेलो पण मला तिला काही आठवत नाही पण त्या हसण्याने मी खूप खुश झालो. त्या काय ते हसणं होतं. काय प्रत्येक गोष्टीमध्ये तो उत्साह होता. अरे पाणीच दिलं पण उल्हासाने दिलं. घरामध्ये याच म्हटले पण असं म्हटले बापरे आयुष्यामध्ये माझं एवढं चांगलं मला कोणी हे म्हटलं नाही. मी बऱ्याच गेलो पण त्याच्या घरात एक साध्या घरात गेलो पण त्याच्या घरातल्यांचं जे वेलकम होतं ना बॉस विसरू नाही शकत. हे देवाच्या उपस्थितीमध्ये शक्य आहे. कारण मी तुम्हाला ह्या गोष्टी का सांगतो? माझं वचन चाललं आहे पुढं. कारण बायबल असं सांगतं चेहऱ्यावर सगळ्या गोष्टी करतात. काईनाने आपल्या भावाला मारलं की त्याच्या चेहऱ्यावरून दिसलं. बोला हालेलुया. बेलशेशाने पाप केलं त्याच्या चेहऱ्यावर दाणे आल्यावर कळलं आणि काहीतरी गडबड केली. तुमचा चेहरा तुम्हाला प्रगट करतो. तुमचा चेहरा प्रगट करेल तुम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये किती बसता. तुमचा चेहरा प्रगट करेल तुम्ही बायबल किती बसता. तुमचा चेहरा प्रगट करेल तुम्ही किती आराधना करता. बोलो हालेलुया. बोलो हालेलुया. आम्हाला रविवारी इथं वाट बघायची गरज नाही. तुमच्या घरात पण आम्ही आलो तर आम्ही गाणे चालू करणार. तुमच्या घरात पण आम्ही आलो तर आम्हाला असं वाटलं पाहिजे बसल्या बसल्या आम्हाला वाटलं पाहिजे एक काम करूयात का आपण एक 2-3 गाणं गाऊयात का? का बरं तसं कसं काय? तुम्ही घरात भेटायला आला तुम्ही डायरेक्ट गाणी चालू केली. प्रियांनो तुमच्या घरातली उपस्थिती येणाऱ्या व्यक्तीला गप्प बसू देणार नाही. हालेलुया. अशी घरं बांधाव. अशा घरांची या शहराला गरज आहे. अशा घरांची नगराला गरज आहे. अशा घराची महाराष्ट्राला गरज आहे. आणि मी तुम्हाला सांगू का सगळं बंद करू शकतात पण देवाची उपस्थिती कोण नष्ट करू शकतो? कोण नष्ट करू शकतो? आणि हे करायला हे खेळवायला तुम्हाला काय करावं होतं? तुमच्याच घरात राहायचंय. एक गोष्ट माझ्या लक्षात आली ती म्हणजे समुद्र आहे ना. समुद्र किती लोक समुद्र माहित आहे ना किंवा तळ माहित असेल. एक तळ्यामध्ये मासा वाढतो. ठीक आहे. मासा वाढतो लहानाचा मोठा होतो लाभतो जगतो त्याच तळ्यामध्ये त्याच समुद्रामध्ये. पण तो जेव्हा तो मासा किंवा समुद्र तळ्यातला मासा किंवा समुद्रातला मासा मरतो ना त्यावेळेस तेच समुद्र आणि तेच तळ त्याला उचलून किनाऱ्यावर आणून फेकतं. लक्षात ठेवा या जगात तुम्ही वाढत असाल जगातल्या गोष्टीमध्ये वाढत असाल जगातल्या सगळ्या गोष्टी तुम्ही करत असाल परंतु एक दिवशी हे जग तुम्हाला आणून किनाऱ्यावर फेकून देईल. परंतु ज्या दिवशी तुम्ही प्रभूच्या उपस्थितीमध्ये जगाल तो देव तुम्हाला किनाऱ्यावर काढणार आणि मफीबोशेत सारखं म्हणणार तू राजाच्या पंक्तीस आजपासून बसायचं. तू हलका व्यक्ती नाही कारण मी तुझ्या बापाबरोबर करार केलेला आहे. देवाच्या लोकांना देवाच्या उपस्थितीमध्ये तुम्ही असाल तुम्ही कोणत्या कोपऱ्यात असाल दाविदासारखं चड्डी घालून मेंढराच्या मागे वास मारत एक काठी घेऊन एक गोफण घेऊन फिरणारे असाल पण तुम्ही जर देवाची उपस्थिती सांभाळणारे आणि उपस्थितीमध्ये जगणारे जर लोक असाल ना तर कोणीतरी म्हणेल यशाचा आणखी एक पुत्र बाकी आहे. आणि त्या यशाच्या एक पुत्राला घेऊन आले ते म्हटले आता याला अभिषेक कर कारण माझ्या मनासारखा मनुष्य मला मिळालेला आहे. मनासारखा मनुष्य तोच म्हणतो तो देवाच्या उपस्थितीला समजतो. मग तुम्ही काय घातलंय आणि तुम्ही काय खाताय याला महत्व नाही. उपस्थिती तुम्हाला शोधून काढणार.
परकी स्त्री होती, देव माहित नव्हता, अख्खं घर उद्ध्वस्त झालं. काय गोष्ट सांगत आहे, अख्खं परिवार उद्ध्वस्त झालं, उद्ध्वस्त. एक मुलगी, एक परकी स्त्री ती त्या घरामध्ये येते. अरे बायबलावर सांगतं उद्ध्वस्त जीवनाचं पुनर्जीवन एक मुलगी करते, जिला देवाची उपस्थिती करते. बोलो हालेलुया, बोलो हालेलुया. देवाच्या लोकांना म्हणाले तुम्हाला जर गरज काय असेल तर म्हणाले तुम्हाला देवाच्या उपस्थितीमध्ये राहण्याची गरज आहे, देवाबरोबर नाते संबंध बनवण्याची गरज आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मी गेल्या आठवड्यात एक गोष्ट सांगितली, परत आज सकाळी सांगतो. स्वप्न, दृष्टांत, सेवा घेऊन मातीत गाडले जाऊ नका. शास्त्र सांगतं भूमी कोणाचं स्मरण करेल. सेवा आहे, आचरण माहिती आहे, पवित्र आत्मा माहिती आहे, काय जगतोय जगात. अर्धा तास प्रार्थना, एखादा 2 अध्याय, रविवारचं चर्च, हे तू ख्रिस्ती, हा तू सेवक, हे तुझं पाचारण. कधीच तुझी सेवा बाहेर येणार नाही. बोला हालेलुया, बोला हालेलुया. मी सांगितलं माशासारखे जग फेकून दिली कोपऱ्यात, परंतु देवाच्या उपस्थितीमध्ये राहणारे लोक देव शोधून काढेल, शोधून काढेल. चेक युअर कॉलिंग. बघा काय करतोय मी, माझं मी कधी पुन्हा सांगतो, मी बोलताना प्रभू जे सांगतो तुम्ही सांगत आहे, लक्ष देऊन ऐका आणि काना मारून फेकून देऊ नका. सिरियस घ्या. हे माहित नाही उद्याचा सोमवार मला दिसत नाही, आज रविवार आहे, माझे तर पाचन ओळखू तर पाचन पश्चातापूर्वक सेवा सुरू करा. डोक्यातले स्वप्न काढून टाका. येशू येणार मी जाणार, येशू येणार मी जाणार, काही करत नसताना घेऊन जात नाही. आळशांचं काम नाही तिथं, काम न करण्याचं काम नाही तिथं. कारण तिथं पण आराधना करायची. की जर आळशीपणा इथं राहिला तुम्ही तिथं पण आळशी नसणार. आणि म्हणून मी म्हटलं, पुन्हा सांगतो, एक चांगला आराधक, चांगला प्रार्थनावीर बनू शकतो, एक चांगला आराधक, एक चांगला सेवक बनू शकतो. तुम्ही जर आराधक आहात तर तुम्ही नक्की सेवक आहात. आणि पुढे जाऊन म्हणतो, तुम्ही जर सेवक आहात तर तुम्ही निश्चित एक आराधक आहात. सेवा घेऊन, आचरण घेऊन घालून जाऊ नका. या मातीने ना, या मातीने करोडपती खाल्ले. या मातीने मोठ्या मोठ्या माणसाला गिळलं. त्या माणसाकडे पण खूप स्वप्न होतं, खूप स्वप्न घेऊन जगत होते. करोड रुपये आता माझ्याकडे, लाखो रुपये माझ्याकडे, महाल आहे माझ्याकडे, आता माझ्याकडे 10 आलिशान गाड्या. आणि असे स्वप्न घेऊन जगणारे, स्वप्न घेऊन मातीत गेले. गाड्या इथंच राहिल्या, बंगले इथंच राहिले. लक्षात ठेवा, सेवा घेऊन, पाचारण घेऊन मरणार. एक दिवशी मरणार आहे, प्रत्येक जण मरणार. मी पण मरणार, तुम्ही मी वेगळा नाही, मी पण मरणार आहे. परंतु आज मी प्रभूला एवढंच आहे, प्रभूला याविषयी खूप धन्यवाद देतो. मी गेल्या 2-3 दिवसामध्ये खूप 2-3 गोष्टीचे प्रभूला धन्यवाद देतो, खूप गोष्टीविषयी. लॉर्ड थँक्यू. मला तुझी सेवा 22-24 वर्षापूर्वी सेवा कळाली आणि त्या दिवसापासून आजपर्यंत मला सेवा करू शकलो, करत आहे. फक्त देवा तुला धन्यवाद. हे सेवेमध्ये पुरवठा, सेवेमध्ये प्रत्येक गोष्ट बारकाईने तपासल्याने म्हटलं प्रभू धन्यवाद. हे जर असं जनरल मेल असतो किंवा मेलो, मी काय करून गेलो, काय म्हणून लोक मला ओळखतील. तो एक सेवक होता, मेला. तुला कुठं केली सेवा, काय केली सेवा, कोणाची केली सेवा. अरे साक्षीदार उभं राहून सांगायला पाहिजे, खरंच सेवक होता, माझ्यासाठी खूप सेवा केली. मला तरी घडवलंय, मला तरी बनवलंय, माझ्यासाठी वेळ घातलाय. आणि आयुष्यामध्ये एका व्यक्तीला तरी घडवा. नका 100 आत्मे जिंकू, एक आत्मा तरी जिंका. सगळं असून बसलोय याच रेप्युटेशन मध्ये, असंच मारायचंय का.
प्रेसवर तुम्हाला आपण नाही म्हणलं, आपण प्रभू आले नाही, मी आज तुम्हाला सांगता मरणार नाही, पण प्रभू आल्यावर पण जाणार नाही. कारण बायबल सांगतो परमेश्वराला पाचारणाचा अनुताप होत नाही. जर परमेश्वर पाचारण देऊन वाट बघतोय ना, तर मग विचार करा, वाट बघून पण काही नाही केलं, काय अपेक्षा करायची देवाने? काय दिलंय? येशू जेव्हा न्याय करायला बसेल तेव्हा तो काय म्हणेल? सगळ्यांना एक एक जण पुढे येईल तेव्हा त्याला काय म्हणेल? बोला लवकर. येशू ख्रिस्त न्याय करेल तेव्हा प्रत्येक जण समोर उभा राहिल्यानंतर काय बोलणार आहे? काय विचारणार? मला बोला काय म्हणेल? बोला सगळे सगळे मागचे बोला, काय म्हणेल? भल्या थोडक्याविषयी विश्वास राहिला पुष्कळांवर आणि माझ्या पित्याच्या आनंदात सहभागी होईल. माझ्या पित्याच्या नीट वाचलं ना, बरोबर आहे वचन. पण असं लिहिलंय, तो जेव्हा उभा राहायचं मेंढर वेगळं करील आणि शेरडे लिहिलं ना, मेंढरे शेरडे वेगळं करील. तो मेंढरांना म्हणेल माझ्या कुठे या, माझ्या उजवीकडे, आणि शेरडांना माझ्या डावीकडे. आणि काय म्हणेल? नरक कोणासाठी? सैतान आणि त्याच्या दूतांसाठी. नाईलाज 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 आहे, हा माझा नाईलाज आहे. त्या दिवशी तो म्हणेल हा माझा नाईलाज आहे. मी तुला रविवारी बघितलं होतं, संदेश ऐकताना मी बघितलं होतं, अनेक सेवक सांगत होते तुला, अनेक सेवक वडवडून सांगत होते पश्चाताप कर, सेवा कर. आज नाईलाज आहे, मला तुला म्हणावं लागत आहे ती जागा तुझी नाही, पण तुला आज जावं लागेल. आज तुला जावं लागेल, कारण आता मी काही करू शकत नाही. जेव्हा तू खाली होत असला तेव्हा तू माझ्या मदतीला आला असतास तर मी तुला दया दिली असती. आता तू इथं आलास, इथं मला दुसरा ऑप्शन नाहीये. आता मी न्यायाच्या सिंहासनावर बसलो आहे. मी अन्यायी नाही, मी पक्षपाती नाही, मी न्यायी आहे. मी तुझे कारनामे बघितले, मी तुझं उभं आयुष्य बघितलंय. मी तुला कसा बोलू, तुम्हाला विश्वास दास आहे. कसं काय दासगिरी केली माझी तू, काय दासगिरी केली, काय दासगिरी केली तू, काय हमाली केली माझी तू, काय नोकरी केली माझी तू, काय केलं तू माझ्या लोकांसाठी. कितीतरी तुझ्या पुढ्यासमोर मी आणले, कामाच्या समोर, कामात असताना तुझ्या समोर आणले, तुझ्या मित्रांसमोर असताना आणले, नातेवाईकात मी तुला घेऊन गेलो, वेळोवेळी मी तुला घेऊन गेलो. माझ्या दासा तू काहीतरी करावंस, तू काहीच केलं नाहीस. मी तुला कसा म्हणून माझ्या विश्वासू दासा ये जवळ. स्वप्न रंगवून जीवन जगू नका, मरून जाऊ नका, सेवेविरहित नका मरू, अभिषेक घेऊन मरू नका. अरे असं मला अभिषेक घेऊन मेलेल्या अलिशाच्या अस्थिला लागून कोणीतरी जीवन झालं, अभिषेक घेऊन असं म्हणा तुम्ही मेलात तरी कोणाला तरी जीवन देता. अरे असं अभिषेकाने म्हणा, असं सेवा घेऊन म्हणा, असं पाचारणामध्ये म्हणा. अरे तुमच्या अंतिम सेवा, तुमच्या अंतिम दर्शनाला लोक येतील, तुझ्या मैत्रीच्या दिवशी लोक येतील आणि तुझ्या मैत्रीकडे बघून, तुझ्या जीवनाकडे बघून कोणीतरी त्या दिवशी पश्चाताप करेल. रे तू जाशील तर जाशील, पण जाता जाता कोणातरी पाप दाखवून जाशील. असं जीवनाचं काय राहिले म्हणून वाट बघताय, काय राहिले म्हणून वाट बघताय, काही होत नाही म्हणून वाट बघताय, काही होत नाही म्हणून. अरे बोलता 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 लोक झटके येऊन गेले. अरे बसल्या बसल्या गेलेत रे. काय भरोसा बिंदास झोपतोय, काय भरोसा बिंदास उद्याची वाट बघतोय, काय भरोसा मरमर काम करतोय, काय भरोसा आहे तुला उद्याचा. जे करतोय नाच, मरशील काम 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 करून मरशील, मेल्यावर तुझा पगार पण दुसरा घेणार, तुझा पगार पण तुझ्या घरच्यांना व्यवस्थित मिळणार नाही. त्याला त्या 50 गोष्टी कराव्या लागतील. त्याच्यासाठी म्हणतोस, त्याच्यासाठी माझी सेवा सोडली, त्याच्यासाठी माझं पाचन सोडलंय, त्याच्यासाठी माझ्या अभिषेकाकडे दुर्लक्ष केलंय. पुन्हा पुन्हा हे सांगतो, देवाबरोबर संबंध नाही, सेवा करू शकत नाही. चॅलेंज आहे मला, तुम्हाला चॅलेंज आहे, माझं आव्हान आहे. असं काय
नाही करू शकत, तुम्ही कधी सेवा नाही करू शकत. तर तुम्हाला एक रिलेशनशिप बिल्ड करता येत नाही, तुम्ही सेवा करू शकत नाही. मला नेहमी एक गोष्ट सांगतो प्रार्थनेविषयी. एक गोष्ट तुम्हाला मला नेहमी ऐकावी लागते, रिलेशनशिप. येस, देवाला सेवा नको आहे, देवाला पाहिजे तुम्ही पाहिजे. मी तुम्हाला सांगितलं हे नॅचरल होतं. सेवा नॅचरल घडती, सेवा नॅचरली घडती होती. काय तुम्हाला म्हणायचं, आज अशी परिस्थितीवर सेवा होत नाही, लोक करत नाही, लोक देवाच्या राज्यात येत नाही. किती दाखवून तुम्हाला आजही सुवार्ता चालू आहे, किती लोक आजही सेवा करताय. आम्हालाच काय काय गोष्टी, काही भीती, काही सबब, कारण आमचा देवाबरोबर संबंध नाहीये, कारण कळालंच नाही देवाचे मार्ग असून. हालेलुया, हालेलुया. एक मेंढरू म्हणून जगत असताना अवलंबून राहायला शिका, त्याच्यासाठी जगा. लक्षात ठेवा, एक मेंढरू आहे, मेंढरू हे जेवढं बनतं, जेवढं घडतं ना, त्याचा फक्त आणि फक्त फायदा मेंढपाळाला होतो. जेव्हा तुम्ही चांगले मजबूत आणि गब्बर बनता, तुमच्या मेंढपाळाला खरा आनंद मिळतो. तर तुमच्यामुळे कोणाला तरी ऊब मिळालेली आहे. मेंढराचं चामडं कोणाला तरी ऊब द्यायचं काम करतं. तुम्ही म्हणत असाल तर कोणाला ऊब मिळत असेल तर मेंढपाळ म्हणतो, धन्य मी चांगलं मेंढर वाढवलं आहे, याला 365 दिवस मी खायला लागले, संकट याला पाहिजे ते मी दिलंय, यांनी मला हाक मारले मी त्याला उत्तर देते. कधी कधी यांनी प्रार्थना पण नाही केली तरी मी याला दिलंय. कधी कधी यांनी मला वाट दाखवली पण तरी पण याला मोठ्या ऍक्सिडेंट मधून वाचवलंय. कधी कधी हा इतका बंडखोर जगत होता, त्याला मी मरणाच्या दारातून मागायला आणलंय. चीज केली, चीज केली. शेवटला सांगतो, मी प्रार्थना करतो. माझा विषय मोठा आहे, कंटिन्यू चालणार आहे. तुम्ही ज्या परिस्थितीतून प्रभूमध्ये आला ते लक्षात ठेवू नये. ज्या स्थितीमधून, ज्या साक्षीमधून तुम्ही प्रभूमध्ये आला, जी घटना तुमच्या शारीरिक जीवनात असेल, कौटुंबिक जीवनात कुठली पण असेल, ज्याच्यामुळे तुम्ही प्रभूमध्ये आलात, आल्यानंतर तुम्ही त्या जागेला, त्या जीवनाला जर प्रभूला पूर्णपणे समर्पित केलेलं नसेल, पूर्णपणे त्याच्या सानिध्यासाठी झटणारं जीवन जगत नसेल, तर मी आज तुम्हाला सांगतो, तुमची अवस्था पहिल्यापेक्षा 7 पट वाईट होऊ शकते. मी टेस्ट मध्ये आलेला सांगतो, साक्ष झाली म्हणून अभिमान नाही, पण साक्ष जर देवाचं गौरव करत नसेल, प्रत्येक वेळेस येशू ख्रिस्त म्हणाला की माझ्या पित्याच्या गौरवासाठी झालंय. तुमच्या जीवनामध्ये जी पण साक्ष झाली ही फक्त पित्याच्या गौरवासाठी झाली, आणि तुमच्या जीवनामध्ये जे पण आतापर्यंत तुम्ही म्हणता त्याच्या गौरवासाठी झालंय. पण तू घ्यायचं काम केलंय, आणि तुमच्या धुनकीत जर तुम्ही जीवन जगत असाल, आता साक्ष नाही, पहिल्यापेक्षा 7 पट गोष्टी वाईट होती. साक्ष हे देवाच्या जवळ आणण्याचं माध्यम आहे. साक्ष देवाला ओळखण्याचं माध्यम आहे. साक्ष तुम्हाला खाली करून देवाला मोठं करण्याची जागा आहे. बाकी साक्ष दुसऱ्या कशासाठी नसते. साक्ष याच्यासाठी नसते की तुम्हाला संधी मिळाली ना त्या तुमची साक्ष काय आहे, ती साक्ष जगणं याला खूप महत्त्व. पुन्हा सांगेल की साक्ष तेव्हा जगली जाईल जेव्हा एक चांगलं रिलेशनशिप असेल, एक चांगली जवळीकता असेल. या जागेतून निर्णयाने बाहेर पडा. त्या जागेतून जाताना एक निर्णय घेऊन पडा. मला माहित नाही उद्या सोमवार दिसेल का नाही, पण मी घरी गेल्यावर पश्चाताप करेन, प्रभू मी माझी सेवा गाडून ठेवली, मी माझं पाचारण गाडून ठेवलंय, मी अभिषेक बंद करून ठेवलाय, पण तुम्ही आज खरा मनापासून पश्चाताप करतो. मला उद्याचा सोमवार दिसत नाही, प्रभू मला उद्याचा सोमवार दाखव प्लीज. मला आज रात्री मरायचं नाही, सेवा पाचारण अभिषेक घेऊन मला मरायचं नाही. एक संधी पश्चाताप करतो, मी आता नाही परत मागं वळणार, पश्चाताप करतो. मी उद्यापासून तुझ्यावर पहिला संबंधासाठी पहिला उठेल, मी उठणार प्रभू उद्यापासून, तुझा हात धरणार आणि चालायला सुरुवात करणार. हा निर्णय घेऊन तुम्ही बाहेर पडा. कदाचित ते तुमच्यासाठी वॉर्निंग असेल. काय सांगतो, परत परत कान खोलू नये का,
कदाचित ती तुमच्या जीवनासाठी शेवटची वॉर्निंग असेल, परंतु वॉर्निंग ऐकून तसं केलं ना वाचलं, वॉर्निंग ऐकून तेच केलं ना नुकसान झालं. म्हणून इथून गेल्यानंतर सकाळी करू नका. सगळ्यात पहिलं एखादं कोणाला गरज नाही, कोणाला काही गरज सांगायची गरज, तुम्हाला माहिती आहे तुम्ही काय करताय, तुम्हाला माहिती आहे. घरी क्लोज करा, 5 मिनिटं असू द्या, 10 मिनिटं असू द्या, प्रामाणिकपणे प्रभू समोर म्हणा, लॉर्ड माझ्याकडे सगळं घेऊन मी म्हणतो. रोज आम्ही म्हणतोय, रोज रोज धबधूक 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 काय होईल काय होईल काय होईल. आज निर्णय घ्या, प्रभू मी स्वप्न घेऊन मारणार नाही, दुष्काळ घेऊन मारणार नाही, पाचारण घेऊन मारणार नाही, अभिषेक घेऊन मारणार नाही. आजपासून मी त्याला कामाला लागले. मला ऐकायचं आहे माझ्या विश्वासूत असा, तो थोडक्यात विश्वास व्हायलाच माझ्या पित्याच्या आनंदात सहभागी. खूप आनंद केलाय, मला पित्याच्या आनंदाची गरज आहे. खूप आनंद झाला. हालेलुया. Close your eyes. Close your eyes. Thank you, Jesus. Close your eyes. Check your heart. आपलं हृदय तपासा आणि प्रभूकडे वळा. प्रत्येक आपले डोळे बंद करा. Thank you, Jesus. प्रत्येक जण माझी इच्छा आहे की आपण डोळे बंद करावे आणि या जागेतून जाता जाता आपण एक प्रामाणिक निर्णय घेऊन पश्चाताप करून निर्णयाने इथून बाहेर पडा. प्रभू मला आतापर्यंत मी नाही जगलो तुझ्याकरता, आतापर्यंत नाही केली सेवा, आतापर्यंत नाही संबंध साधले, नाही खरी आराधना केली, नाही मी एकांतामध्ये बसलो, नाही मी माझ्या घराची व्यवस्था नीट केली. एजिकेलला सांगितले, एजिकेल तू आज रात्री मरणार आहेस, आपल्या घराची व्यवस्था नीट कर. एजिकेलला सांगितलं आपल्या घराची व्यवस्था नीट कर. तर बायबल सांगतोय एक बाई जिच्या नाणे हरवले होते, तिने दिवा लावला, घर झाडू घेतला आणि घर दिवा लावून झाडून तिने शोधलं, एक नाणं शोधलं. आज घराची व्यवस्था नीट करा प्रियांनो. त्या स्त्री सारखं देवाचं वचन तुमच्याकडे दिव्याप्रमाणे आलंय. झाडू घ्या आणि पश्चातापाचं हृदय अंतःकरणामध्ये प्रभूकडे वळा. थँक्यू लॉर्ड. क्लोज युअर आईज, क्लोज युअर आईज, क्लोज युअर आईज. हेजिकिया खूप प्रामाणिकपणे देवाकडे वळला आणि देव म्हणला, हेजिकिया तू आता मरणार नाही, 15 वर्ष अजून जगशील. कदाचित प्रभू आपल्याला एक्सटेन्शन देईल, कदाचित देव तुम्हाला एक्सटेन्शन देईल, वाढवून देईल, पण खरा पश्चाताप असू द्या. Jesus. Close your eyes. I want everyone to close their eyes and pray. Don't look here and there. इकडे तिकडे देव आपल्या हात पसरा, पश्चाताप करा. प्रभूला म्हणा, प्रभू माझ्याशी तू बोललाय, आता मी त्या लोकांसारखं कान बंद नाही करणार, पण तुम्ही पश्चाताप करणार. लोकांनी कान बंद केले, पण तू पावलाला पश्चाताप केला. कान बंद करणाऱ्यांनी दगडमार केला, पण तू पश्चाताप करणाऱ्यांनी दगडमार सहन केला. तो पाऊल आपण